श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांचे विचार जे संसार सुखाचा करण्यास हातभार लावतील. पती पत्नीने हे लक्षात घ्यायलाच हवे. लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती आणि पत्नीच्या नात्यात चढउतार तर होतच असतात, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचं असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतील. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती आणि पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार हा नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसं राहावं जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. कितीही संकट आली तरीही एकमेकांचा आधार पती आणि पत्नींना असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितलेलं आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे, चला तर मग ते जाणून घेऊया. संसारात पती आणि पती हे एक समान असतात. संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही. स्वामी नेहमी सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार हा सुखाचा होईल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं तसं चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणं गरजेचं आहे. यामधून केवळ आत्मआनंद अथवा आनंदच प्राप्त होतो. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येते. त्यामुळेच स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो. लोकांना दुःख कळल्यास त्याचा बाऊ होण्यास वेळ लागत नाही, असंही स्वामींनी सांगत संसाराचे सार सांगितले आहे. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला मिळालेली आहेत हे समजायला सुद्धा भाग्य लागतं. हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात शोधावं लागतं. लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न केलं जातं, मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्यामुळे चाचपडत का असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. संसाराच्या रहाटगाड्यात अडचणी या येतच राहणार, पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे. अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग हा आपोआपच निघेल. जोपर्यंत पती आणि पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील, कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील. स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत. मात्र सुखाचा संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश हे तुम्ही पाळायलाच हवेत. आशा करतो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार हे नक्कीच आवडले असतील. आपल्याला जर आवडले असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा व आपल्या स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच मराठीमध्ये नवनवीन माहिती घेऊन येत असतो. सर्व माहिती वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचा दिवस चांगला जावो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.